खूप पूर्वीपासून असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, भाजू नये, तसेच गॅसवर तवा ठेवू नये. म्हणूनच आज आपण नागपंचमी विशेष विस्मरणात गेलेला पदार्थ म्हणजे गव्हाची खीर व कानोले बनवणार आहोत. तेही अगदी झटपट होतो. अजिबात काही चिरावं लागत नाही किंवा भाजावं लागत नाही, ना काही खिसावं लागत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा नागपंचमी विशेष पदार्थ बनवू शकता. नेहमीप्रमाणेच मी ही रेसिपी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईकही करा. इथे पाहू शकता खीर अगदी छान मऊ अशी झालेली आहे. याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आहे, बघता क्षणी खावीशी वाटणारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 1 वाटी गहू घेतलेला आहे. हा नॉर्मल गहू आहे. तुम्ही या ठिकाणी खपली गहू वापरला तरीही चालेल. आता हा गहू मिक्सरमध्ये पल्स मोडवर रवाळ टाईप वाटून घ्यायचा, अगदी बारीक करायचा नाही. एका गव्हाचे 5-6 बारीक बारीक तुकडे होतील या पद्धतीने त्याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता जाडसर असं वाटलं गेलेलं आहे. एका गव्हाचे 5-6 तुकडे झालेत, काही भरडले गेलेत, काही अख्खे गहूही आहेत. आता हे जाडसर वाटलेले गहू एका बाउलमध्ये काढून घेऊ. गव्हामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळे गव्हातला कोंडा हा वर येतो. गहू छान भिजले गेले की हा कोंडा निघून येतो. इथे पाहू शकता कोंडा लगेचच वर आलेला आहे. याच पद्धतीने 1 ते 2 वेळा स्वच्छ पाणी घालून गव्हातला पूर्ण कोंडा काढून घ्यायचा. इथे पाहू शकता दुसऱ्यांदाही कोंडा वर आलेला आहे. आता हे पाणी काढून घ्यायचं व परत स्वच्छ पाणी घालून याला 10 मिनिट भिजत घालायचं. छान भिजलं गेल्यामुळे कोंडा अजून वर येतो. इथे पाहू शकता कोंडा अशा पद्धतीने वर आलेला आहे. 10 मिनिटानंतर पाणी काढून घ्यायचं व हे जाडसर वाटलेले गहू एका कुकरमध्ये काढून घ्यायचे. तुमच्याकडे कुकर नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता. हे सर्व गहू आता कुकरमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी गव्हासाठी 5 पट पाणी घालायचं आहे. म्हणजे मी 5 वाट्या पाणी घालत आहे. गव्हाची खीर शिजण्यासाठी पाणी हे भरपूर लागतं, त्यामुळे गहू हा छान मऊ असा शिजला जातो. पाणी कमी घातल्यास एकतर खीर कच्ची राहते, त्याचबरोबर करपूही शकते. त्यामुळे 1 वाटी गव्हाला 5 वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता इथे कुकरचं झाकण बंद केलेलं आहे. आता याला मीडियम गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्ही तुमच्या कुकरनुसार कमी अधिक शिट्ट्या करून घेऊ शकता. खीर शिजतीये तोपर्यंत आपण इथे कानोले बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, त्याचबरोबर 1 चमचा तेल घालायचं. तेलाऐवजी तुम्ही तूपही घालू शकता. हे छान एकजीव करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. अगदी चपातीसारखं मऊ तिंबायचं नाही आणि पुरीसारखं घट्टही नाही, मीडियम असं पीठ मळून घ्यायचं. इथे पीठ मळून झालेलं आहे. पीठ 10 मिनिट रेस्टसाठी ठेवू. 10 मिनिटानंतर पीठ छान भिजलं गेलेलं आहे. याला हाताने थोडंसं मऊ करून घ्यायचं व याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. 1 वाटी पिठामध्ये साधारण 6 ते 7 असे गोळे बनवून तयार होतात. चपातीसारखं मोठा असा गोळा घ्यायचा नाही, मीडियम साईजच्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा व याला गोल गोल असे छान गोळे बनवून ठेवायचे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. इथे 6 ते 7 असे छोट्या छोट्या मीडियम साईजचे गोळे बनवून तयार झालेले आहेत. पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये डिप करून घ्यायचा व याला पातळ असं लाटून घ्यायचं. अगदी जाड असं लाटायचं नाही. जेवढे छान पातळ लाटले जातील तेवढे कानोले मऊ होतात, त्याचबरोबर छान असे वाफलेही जातात. त्यामुळे शक्य असेल तेवढे पातळ अशी लाटी बनवून घ्यायची. इथे पाहू शकता अगदी पातळ अशी लाटी बनवून घेतलेली आहे. आता याचा कानोला बनवून घ्यायचा. हे कानोले आम्ही खिरीसोबत खाणार असल्यामुळे यामध्ये मी तूप लावून घेत आहे. जर तुम्ही वरणासोबत खात असाल तर यावर तेल लावलं तरीही चालेल. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. परत या बाजूनेही तूप लावून घ्यायचं व परत याला फोल्ड करून घ्यायचं.
त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं। जशी आपण चपाती बनवते वेळी फोल्ड करून घेतो त्याच पद्धतीने हे त्रिकोणी आकारात कानोले बनवून घ्यायचे। एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे, त्यावर हा कानोला ठेवायचा। जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्येही हे कानोले वाफवून घेऊ शकता। याच पद्धतीने इथे मी दुसराही कानोला बनवून दाखवते। सेम याच पद्धतीने पातळ व गोल अशी लाटी बनवून घ्यायची। लाटी बनवून झाली की अर्ध्या बाजूला तूप किंवा तेल लावून घ्यायचं व अर्धी बाजू दुमडून घ्यायची। याच पद्धतीने परत वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं व परत अर्धी बाजू दुमडून घ्यायची। इथे आपला त्रिकोणी आकाराचा कानोला बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने आता मी सर्व कानोले बनवून घेणार आहे। इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे। यामध्ये जेवढे बसतील तेवढे कानोले ठेवायचे। इथे एका पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता यावर हे कानोल्याचं प्लेट ठेवायचं व त्यावर जे छान फिट्ट बसेल असं एखादं प्लेट ठेवायचं व 15 मिनिट याला मीडियम गॅसवर स्टीम करून घ्यायचं। जर गॅसची फ्लेम हाय असेल तर 10 मिनिट वाफवून घ्यायचं। इथे बाकीचेही कानोले बनवून तयार झालेले आहेत। कानोले बनवून घेईपर्यंत इथे खिरीचेही 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत। इथे पाहू शकता खीर अगदी छान मऊ अशी शिजली गेलेली आहे। अजिबात बुडाला चिकटलेली नाही किंवा करपलेलीही नाही। अगदी छान मऊ अशी खीर शिजलेली आहे। यामध्ये गव्हाचा अगदी मोठा तुकडा जरी असला तरी तो कच्चा राहिलेला नाही। अगदी छान प्रॉपर अशी खीर शिजलेली आहे। ही खीर आपण साखर घालून नाही तर गूळ घालून बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाट्या गूळ घातलेला आहे। 1 वाटी गव्हासाठी 2 वाटी गूळ हे परफेक्ट असं होतं। तुम्ही अगदीच कमी गोड खात असाल तर तुम्ही 1.5 वाटीही घालू शकता। यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हलकासा मिक्स करून झाला की याला गॅसवर ठेवायचं व परत छान गूळ असा वितळवून घ्यायचा। कुकर गॅसवर ठेवलेला आहे व गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची व गूळ छान वितळून घ्यायचा। यामध्ये अर्धा चमचा जायफळ व वेलचीची पूड घालायची। गुळाची खीर असल्यामुळे यामध्ये जायफळ तर घातलंच पाहिजे। जायफळ घातल्यामुळे गुळाच्या कोणत्याही पदार्थाला चव खूप छान येते। आता हे छान एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। ड्रायफ्रूट्स डायरेक्ट असेच घालायचे नाही। एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। यामध्ये चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे। तुम्ही हे सर्व ड्रायफ्रूट्स जे काही चिरायच्या वस्तू आहेत ते आदल्या दिवशी चिरून घेऊ शकता। आता हे हलकेसे रोस्ट करून घ्यायचे। इथे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून झालेले आहेत। आता हे खिरीमध्ये घालायचे। तूप व ड्रायफ्रूट्स घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं व 4 ते 5 मिनिट लो गॅसवर याला असं शिजवून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं व परत मिक्स करून 4 ते 5 मिनिट याला लो गॅसवर शिजवून घ्यायचं। या खिरीमध्ये आपण अजूनही दूध घातलेलं नाही। गरम खिरीमध्ये डायरेक्ट दूध घातलं तर दूध हे फुटू शकतं, कारण यामध्ये गूळ घातलेला आहे। इथे गॅसची फ्लेम अगदी लो करायची। आता एवढी पूर्ण खीर एकाच टाईमला काय खाल्ली जाणार नाही। जेवढी खायची आहे तेवढीच कुकरमध्ये ठेवून मी बाकीची खीर एका टोपामध्ये काढून घेत आहे। आता ही उरलेली खीर यामध्ये आता 1 मोठी वाटी दूध घालायचं। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची व दूधही थंड घ्यायचं। न उकळता दूध घ्यायचं नाही। अगोदर दूध उकळून घेतलेलं होतं ते आता थंड झालेलं आहे। हे दूध घालून मिक्स करून घ्यायचं व गॅसची फ्लेम लो ठेवायची। दूध घातल्यानंतर खीर ही 1 तासभरच चांगली राहते। नंतर त्याचा आंबूस असा वास येतो। त्यामुळे जेवढी खीर खायची आहे तेवढ्याच खिरीमध्ये दूध घालायचं। पूर्ण खिरीमध्ये दूध घालायचं नाही, नाहीतर ती आंबूस होते। ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस ठेवून खाऊ शकता। इथे कानोलेही छान वाफले गेलेले आहेत। त्यावर असे पांढरे डाग पडले की हे कानोले छान वाफले असं समजायचं व हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ।
इथे आपले कानोले हे अगदी छान मऊ असे झालेले आहेत. इथे मस्त असा नागपंचमी विशेष हा स्पेशल पारंपरिक बेत बनवून तयार झालेला आहे. गरमागरम खीर व मऊसूद कानोले असा बेत झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पंचमीला हे पदार्थ नक्की बनवा. पारंपरिक तर आहेतच, त्यासोबत पौष्टिकही आहेत. इथे कानोले पाहू शकता, अगदी छान झालेले आहेत. अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीत. पूर्ण घडी ओपन होत आहे व मऊसूद असे झालेले आहेत. इथे खिरीचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी छान, बघता क्षणी खावंसं वाटणारं झालेलं आहे. खीर बनवायला अगदी सोपी आहे. 1 वाटी गहू घेत असाल तर 5 वाट्या पाणी घालायचं व कुकरला 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं. 1 वाटी गव्हाला 2 वाट्या गूळ घालून छान मिक्स करून घ्यायचं. दूध घालते वेळी तेवढं फक्त जेवढी खीर खायची आहे तेवढ्यातच दूध घालायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.